नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल पारंपरिक करंजी। तर येथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे। त्याच्यामध्ये 2 चम्मच गरम केलेलं तूप टाकून छान असं त्याला लावून घेत आहे। छान असं मैद्याला तूप लावून घेतलं आहे। आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेणार आहे। आता आपलं मैदा मळून घेतला आहे, तो साईडला ठेवूया। आता इथे घेतला आहे मी 1 वाटी रवा, 1 वाटी खोबरा कीस, पाऊण वाटी साखर, काजू बदामचे काप, चारोळी, तीळ आणि वेलची आणि लागेल तेवढं तूप। हे आपला मैदा साईडला ठेवूया। इथे सारणची तयारी करून घेते। गॅस गरम केला, कढई ठेवली। आता कढईमध्ये 1 मोठा चम्मच तूप टाकून घेतला आहे। तूप गरम झालं, आता त्याच्यामध्ये रवा टाकून छान परतून घ्यायचा। छान असा मंद आचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता रवा थोडा कलर बदलायला लागला की आपल्याला खोबरं आणि काजू बदामचे काप टाकून त्याच्यामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। असं वेगळं भाजायची जरूरत नाही, ते गरम असताना त्याच्यामध्ये छान भाजले जाते। आणि गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच तीळ टाकून ते पण त्याच्यामध्येच भाजून घेतले आणि परातीत हे मिश्रण काढून घेतलं आहे। मिश्रण छान थंड करायला ठेवलं। तोपर्यंत साखरमध्ये वेलची टाकून बारीक केलं, पावडर तयार करून घेतली। आता मिश्रण थंड झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये साखरचं पावडर टाकून घेत आहे। मिश्रण थंड झालं तेव्हाच साखरचं पावडर टाकायचं आहे। आता आपला मैदा पण छान असा मळून तयार होता। आता त्याचे आपल्याला रोल बनवून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे, पेढे। आता याच्या पारी तयार करून घ्यायच्या आहे आपल्याला। असे मैदा लावून छान पारी लाटून घ्यायची आणि 1 चम्मच सारण त्याच्यामध्ये टाकून साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ते दोन्ही बाजूनी असं दाबून घ्यायचं आहे, एकावर एक ठेवून ती पारी। आणि काट्या चमच्यानी अशी डिझाइन द्यायची आहे। ती हलक्या हाताने उचलायची आणि बघा अशी तयार झालेली आहे। ही एका प्लेटमध्ये काढून ठेवली आहे। त्याच्यावर कपडा झाकण ठेवला आहे, तो थोडासा वलसर कपडा आहे, त्याने आपली करंजी कडक होणार नाही। आता दुसरी पारी तयार करून घेतली आहे आणि 1 चम्मच सारण टाकून असं छान सारण टाकून घेतलं आहे। साईडला पाणी लावून घ्यायचं आणि अशी पारी चिपकून द्यायची। आता साईडने असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं। एक्स्ट्रा असलेलं असं कट पण करून घेऊ शकतो आपण। आणि अशी डिझाइन द्यायची। तयार झाली आहे आपली दुसरी करंजी। आणि हे मोल्ड आहेत साचे, बघा याची पण बनवून दाखवत आहे। असं मध्ये पारी ठेवल्यानंतर थोडं दाबून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे हलक्या हलक्या हाताने आणि साईडला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि असं चिटकून द्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे। ही
आपली तयार झालेली आहे साच्याची करंजी. बघा छान झालेली आहे. आता ही आंब्याच्या आकाराचा साचा आहे, लाकडी साचा मोल्ड. आता त्याच्यामध्ये पण पारी ठेवली आहे आणि सारण टाकत आहे. सारण आपल्याला जास्त भरायचं नाही आहे आणि दुसरी पारी ठेवून त्याला पण असं चिटकून द्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे साईडनी. अशी आपली मँगो आंबा साईजची पण करंजी तयार झालेली आहे. हा शेप पण बघायला छान वाटतो, युनिक वाटतो. बघा दुसरी करून दाखवत आहे. एक मोठी पारी तयार करूनच घेतली आहे, दुसरी ठेवायची जरूरत नाही. आणि साईडला असं हलकंसं पाणी लावून घ्यायचं आणि असं चिटकून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे. अशी आपली तयार झालेली आहे. दुसरी पण असं जास्त चिटकलं असेल तर हलक्या हलक्या हाताने असं काढून घ्यायचं आणि बघा ही पण तयार झाली आपली. अगदी आंब्यासारखी दिसत आहे. बाकी मी करून घेत आहे. इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण सगळ्या करंजी थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहे. तेल मीडियम फ्लेमवरच ठेवलं आहे, त्याच्यामुळे आपल्या करंजी छान अशा खरपूस भाजल्या जातील. कमी आचेवरच तळायचं आहे, नाहीतर तेल गरम झालं का खूप पटकन जळून जाण्याची शक्यता राहते. बघा आपल्या करंजी तळून झाल्या आहेत. छान खरपूस करंजी तळून घेतल्या आहे. आता मी इथे मैद्याचं आणि तुपाचं मिश्रण करून घेतलं आहे आणि मोठी पारी तयार करून घेतली आहे, चपातीसारखी मोठी. 1 चम्मच मैद्यामध्ये अर्धा चम्मच तूप टाकून छान अशी पेस्ट तयार केली आणि ही पेस्ट आता या मोठ्या पोळीला लावून घेत आहे. पूर्णकडे पसरून घेतली छान आणि याचा टाईट रोल बनवून घेणार आहे. असं छान छोटे छोटे असे पेढे तयार करून घेतले आणि असे दाबून घ्यायचे, ते आपले सुटणार नाहीत त्याच्या पाकड्या आणि खुसखुशीत होतील. अगदी जिभेवर टाकताच विरघळून जाईल अशी याची पारी तयार होते. खूप छान टेस्टी करंजी तयार होते आपली. आणि हे असे दाबून घ्यायचं साईडनी हलक्या हलक्या हाताने. बघा छान अशी करंजी तयार झाली आहे आपली. याला पण अशी काटा चम्मचच्या सहाय्याने डिझाईन देऊया. अगदी सोपी आणि सरळ अशी पद्धत आहे बनवण्याची. एकदम असे थोडं थोडं तेल टाकून आपण फ्राय करून घेऊया. असं तेल साईडनी असं त्याच्यावर टाकलं का छान अशी फुलते करंजी. बघा आपली करंजी तयार झालेल्या आहेत. सगळ्या तोडून झालेल्या आहेत करंजी. बघा किती छान असा कलर आलेला आहे. आपल्या करंजी रेडी आहेत. बघा मी तोडून दाखवते तुम्हाला कशी खुसखुशीत आणि छान अशी करंजी टेस्टी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.